एक मुलगी रात्रीच्या 12 वाजता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी घरामध्ये बोलावून घेते. घरामध्ये तिचे आजी आजोबा असतात, या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नसतं. तिचा प्रियकर रात्रीच्या 12 वाजता तिच्या घरी येतो आणि त्यानंतर तिला भेटतो. तिच्या रूममध्ये दोघांमध्ये काहीतरी गोष्टी सुरू होत्या, मात्र त्या मुलीला देखील अंदाज नसतो की या सर्व गोष्टी तिचे आजोबा लपून बघत आहे. आता जेव्हा या मुलीची नजर आजोबांवरती पडते, त्यानंतर त्या ठिकाणी त्या घरामध्ये असं काहीतरी घडतं जे आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. अखेर या घटनेमध्ये क्राईम घडला होता का, कोणाची हत्या झाली आणि संपूर्ण प्रकरण काय होते, पूर्ण घटना सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमध्ये फिरोजाबाद नावाचा एक जिल्हा आहे आणि फिरोजाबादमध्ये टुंडला नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशन अंतर्गत मोहम्मदपूर नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारे 55 वर्षीय नरेंद्र पाल यांच्याकडे भरपूर सारी शेतजमीन होती आणि ही सर्व शेतजमीन ते गडी वगैरे लावून करून घेत असायचे. नरेंद्र पाल यांच्याकडे कसलीही काही कमी नव्हती. नरेंद्र पालच्या कुटुंबामध्ये यांचे 2 मुलं देखील होते आणि त्या दोन्ही मुलांचे लग्न झालेले होते. त्यांच्या मुलांना देखील मुलं झालेले होते आणि नरेंद्र पालचे 2ही मुलं आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बाहेर राहून कामावत होते. म्हणजे त्यांचा घरी राहण्याचा काही संबंध नव्हता. घरामध्ये बस नरेंद्र पाल, त्यांची पत्नी आणि त्यांची एक नात होती, म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलाची सर्वात मोठी मुलगी, जिचं नाव होतं रश्मी ही 2022 मध्ये बस 16 वर्षांची होती. 9व्या इयत्तेमध्ये शिकत होती. आपल्या आजी आजोबांसोबत राहायची. आई वडील सर्व बाहेर होते. आजी आजोबांसोबत राहून त्या ठिकाणी थोडेफार कामे करायची, स्वयंपाक बनवायची, तिघांसाठी त्या ठिकाणी अभ्यास करायची, स्कूलमध्ये जात असायची आणि सर्व काही तिचं व्यवस्थित सुरू होतं. आता रश्मीचे आई वडील हे बाहेर राहतात, त्यामुळे रश्मीकडे त्यांनी एक मोबाईल फोन देखील घेऊन दिलेला होता आणि त्या मोबाईल फोनवरून ही रश्मी आपल्या आई वडिलांना नेहमी कॉल करत असायची, त्यांना हालचाल विचारत असायची आणि तिचे आई वडील तिला विचारत असायचे की तू ठीक आहे का, आजी आजोबा तुझी काळजी वगैरे घेतात का. अशा पद्धतीने सर्व काही सुरू होतं. मात्र जसं जसं वय वाढत गेलं तसतसं पंख फुटत गेले आणि बाकीचे जे मुलं मुली असतात हे इंस्टाग्राम यूज करतात, फेसबुक यूज करतात, तर रश्मी देखील इंस्टाग्रामवरती ID बनवते, फेसबुक वापरू लागते, सर्व गोष्टी त्या मोबाईलमध्ये शोधू लागते, बघू लागते. असं करता करता इंस्टाग्रामवरती या रश्मीला विपिन नावाचा एक मुलाची ID दिसते. आता या विपिनला ही रश्मी ओळखते. विपिन जो असतो हा रश्मीच्याच दूरच्या नातेवाईकांमधला एक मुलगा असतो. आता ओळखीचा व्यक्ती म्हटल्यानंतर रश्मी त्याला मेसेज करते, विपिन तिला मेसेज करतो. विपिन देखील लगभग तिच्याच वयातील एक मुलगा होता, लगभग 1-2 वर्षांनी तिच्यापेक्षा मोठा असेल. आता विपिन आणि रश्मी दोघांमध्ये बोलणं चालणं सुरू होतं. विपिन तिला विचारतो तू कशी आहे, ही विचारते तुम्ही कसे आहे, काय करता वगैरे वगैरे. असं करता करता विपिन बोलतो की तुझा मोबाईल नंबर देखील दे, आपण कॉलवरती बोलत जाऊ. रश्मी त्याला आपला कॉन्टॅक्ट देते. दोघांमध्ये आता कॉलिंगवरती बोलणं सुरू होतं, नंतर व्हिडिओ कॉलिंगवरती सुरू होतं. सर्व गोष्टी यांच्यामध्ये होऊ लागतात आणि त्यानंतर हा विपिन या रश्मीला प्रपोज करतो. रश्मी सहजपणे तो प्रपोजल ॲक्सेप्ट करते आणि दोघे वचन घेऊन टाकतात की आपण कायमस्वरूपी सोबत राहायचं, पुढे चालून आपण लग्न देखील करायचं. अशा प्रकारे इथपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. मात्र पुढे चालून हा विपिन जो होता हा यांच्या घरापासून थोड्या 10-15 किलोमीटर अंतरावरती राहत होता. तर विपिन रश्मीला बोलतो की मला तुला भेटायचं आहे. रश्मी बोलते की इकडे भेटण्यासाठी आला तर माझे आजी आजोबा डाऊट करू शकतात. मी जशी स्कूलमध्ये येईल तू तिकडे मला भेटण्यासाठी ये, त्यानंतर आपण फिरण्यासाठी जाऊ. आणि अशा प्रकारे ही रश्मी घरातून शाळेत जाण्यासाठी निघते. तिकडे विपिन त्याच्या बाईक घेऊन येतो आणि बाईकवरती या रश्मीला बसवतो आणि इकडे तिकडे दोघे फिरू लागतात. दोघांमध्ये सर्व गोष्टी होऊ लागतात, जे की एका पती पत्नीमध्ये होणं साहजिक गोष्ट आहे. आता हे प्रियकर प्रेयसी बनले होते, यांचं नातं अधिक अतूट बनत गेले होते आणि जेव्हा जेव्हा कधी चान्स मिळायचा तेव्हा तेव्हा रश्मी स्कूलमध्ये न जाता या विपिनच्या बाईकवरती बसायची आणि विपिन तिला कधी जंगलामध्ये घेऊन जायचा, कधी इकडे न्यायचा, कधी तिकडे न्यायचा आणि दोघांमध्ये सर्व लपून छपून हा कारनामा सुरू होता. आता 2022 पासून सुरू झालेलं हे प्रेम मित्रांनो 2026 पर्यंत येऊन पोहोचलं होतं. एप्रिलचा महिना सुरू होता आणि या एप्रिल महिन्यामध्ये जी रश्मी होती हिने 12वीचं शिक्षण देखील पूर्ण केलेलं होतं आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि ही रश्मी आता हिला बाहेर जाणं शक्य नव्हतं, ही घरीच राहत होती. आणि तिकडे जो विपिन होता हा हिला बोलत होता की बरेच दिवस झाले आपण भेटलो नाहीये, तू
एकतर कॉलेजला पण येत नाही. रश्मी बोलते की सुट्ट्या लागल्या आहे, सुट्ट्या संपल्यानंतर मी कॉलेजला येईल, नंतर आपण भेटत जाऊ. मात्र जो विपिन असतो हा बोलतो की नाही, मला काही झालं तरी तुला भेटायचंच आहे, माझी इच्छा आहे. आता रश्मी जी असते ही बोलते ठीक आहे, जर तुझी इच्छाच आहे तर आज रात्रीच्या वेळी तू मला भेटण्यासाठी माझ्या घरीच ये. माझे आजी आजोबा आहे ते झोपलेले असतील आणि तू माझ्या रूममध्ये ये. त्यानंतर आपल्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण करू. अशा प्रकारे ती रात्र होते. रात्रीचे 10 वाजतात. 10 वाजता ही रश्मी त्याला कॉल करते, तू येणार आहे का? तो बोलतो की नक्कीच येणार आहे. हळूहळू वेळ निघत जाते. 11 वाजतात, 12 वाजतात. 12 वाजता ही रश्मी बघते की तिचे आजी आजोबा दोघेही झोपलेले असतात. आणि त्यानंतर हा विपिन आपल्या बाईकवरती येतो. बाईक थोडी घरापासून दूरवरती लावतो जेणेकरून कोणाला आवाज जाऊ नये. आणि नंतर चालत चालत या रश्मीच्या घरासमोर येतो. तिला एक कॉल करतो. रश्मी दरवाजा उघडते आणि या विपिनला घराच्या आतमध्ये घेते आणि सरळ आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते आणि बेडरूमचा दरवाजा आतमधून बंद करून घेते. आणि आता प्रियकर आणि प्रेयसीमध्ये दोघांमध्ये त्यांचं ते वाईट आणि घाणेरडं काम सुरू होतं. तोपर्यंत सुरू राहतं जोपर्यंत यांचं मन भरत नाही. एवढं सर्व सुरू असताना यांना देहभान राहत नाही की आपण कुठे आहे, काय करतोय. तर यांच्यामध्ये काही गोष्टी होत असताना कदाचित हल्ला झाला असेल, काही आवाज झाला असेल, तर त्या रश्मीच्या आजोबांना कसलासा डाऊट येतो. त्यांना असं जाणवू लागतं की आपल्या घरामध्ये कोणीतरी व्यक्ती आला आहे. आता तिचे आजोबा झोपेतून उठतात आणि इकडे तिकडे बघू लागतात. तर बारीक आवाज त्यांना येत असतो त्यांच्या नातीच्या रश्मीच्या रूममधून. ते आजोबा जे असतात हे गुपचूप डोकावून बघतात. तर जी त्यांची नात असते रश्मी ही दुसऱ्या मुलासोबत वाईट आणि घाणेरडं काम करत असते. आता एवढं पाहिल्यानंतर बाकी काय होते, जे नरेंद्र पाल असतात हे त्या ठिकाणी ओरडू लागतात आणि दोघांनाही शिव्या देऊ लागतात. त्यानंतर जो विपिन असतो घाईतच आपले कपडे घालतो आणि तेथून पळून जाण्यात कामयाब होतो. बाईक घेतो आणि तेथून निघून जातो. मात्र जी रश्मी असते ही आपले कपडे घालून त्या ठिकाणी खाली मान घालून बसते. आता जे नरेंद्र पाल असतात आपल्या नातीला विचारतात की तू असं का केलं. रश्मीकडे उत्तर देण्यासाठी काही उत्तरच नव्हतं. नरेंद्र पाल तिला मोठमोठ्याने बोलत होते, शिव्या देत होते. मात्र रश्मी बस गुपचूप राहत होती. तितक्यात नरेंद्र पाल यांच्या पत्नी येतात आणि त्या नरेंद्र पालला त्या ठिकाणी थांबवतात. बोलतात की जाऊ द्या, तिच्याकडून चूक झाली, मात्र आता हिला असं ठेवायचं नाही, हिचं आपण लग्न करून दिलं पाहिजे. नरेंद्र पालच्या डोक्यामध्ये देखील ती गोष्ट फिट बसते. त्यांना त्या रात्री झोप देखील लागत नाही. रश्मीला देखील झोप लागत नाही. तिला कळत नाही की आता कोणाच्या नजरेला कशी नजर मिळवायची. आता जसा दुसरा दिवस होतो, दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. जे नरेंद्र पाल असतात हे कुटुंबाचे प्रमुख व्यक्ती असतात, यांचा दबदबा असतो. तर हे आपल्या दोन्ही मुलांना कॉल करतात आणि त्यांना सांगतात की जी रश्मी आहे ही वयात आली आहे आणि हिचं लग्न केलं पाहिजे. हिच्यासाठी मी स्थळ शोधत आहे. जसं मला चांगलं स्थळ मिळेल मी हिचं लग्न करून देणार आहे. बस तुम्हाला मी माहिती देत आहे. आता नरेंद्र पालचे जे मुलं होते हे त्यांच्या वडिलांसमोर एक शब्द देखील बोलू शकत नव्हते. ते काही विचारत नाही. वडिलांनी निर्णय घेतला म्हटल्यावरती कंप्लीटच घेतला असेल हे समजून घेतात आणि नरेंद्र पाल या रश्मीसाठी चांगलं स्थळ शोधू लागतात. आता ही गोष्ट जेव्हा या रश्मीला कळते की आपले आजोबा आपल्यासाठी स्थळ शोधत आहे, रश्मीला फार वाईट वाटतं. रश्मीचा कॉन्टॅक्ट तिकडे विपिनसोबत अजूनही सुरूच असतो. त्याच्यासोबत कॉलिंग सुरू असते, सर्व बोलणं सुरू असतं. तर रश्मी विपिनला देखील सांगते. विपिन बोलतो की अरे आपलं 4 वर्षांपासूनचं प्रेम आहे आणि तू दुसऱ्या ठिकाणी कसं लग्न करू शकते. काही झालं तरी आपण दोघांनी लग्न करायचं आहे, तुझ्या आजोबांना समजावून सांग. आणि अशा प्रकारे जी रश्मी असते ही हिम्मत करून आपल्या आजोबांकडे जाते आणि आजोबांना बोलते की आजोबा माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधू नका. तर त्याच मुलासोबत माझं लग्न लावून द्या जो मुलगा त्या रात्री या ठिकाणी आला होता. नरेंद्र पाल जे असतात आपल्या नातीला फटकारू लागतात. तिला बोलतात की तुझ्याकडून जे झालं ती गोष्ट तर मी सोडून दिली, त्याबद्दल तुला माफ केलं आणि तरी देखील तू वर तोंड करून हे बोलण्याची हिम्मत कशी करत आहे. आता मी ज्या ठिकाणी सांगेल तिथेच लग्न कर. रश्मी थोडंसं डोकं लावून बघते. रश्मी सांगण्याचा प्रयत्न करते की त्या मुलावरती माझं प्रेम आहे, त्याच्यासोबत मी खुश राहू शकते. मात्र नरेंद्र पाल तिला एकच बोलतात की त्या मुलाला मी चांगल्या प्रकारे ओळखतो, कारण तो दूरचा एक नातेवाईक आहे. त्याच्या घरी तसलं काही नाहीये जे तुला आयुष्यभर पुरेल. तुला आयुष्यभर मेहनत मजुरीच करावी लागेल. मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधतो, तू तेथे लग्न करून घे, बाकीचं काही बोलू नको. आता रश्मी त्या ठिकाणी शांत राहून घेते, कारण जे तिचे आजोबा होते त्या आजोबांपुढे त्यांच्या मुलांचं काही चालत नव्हतं, तर नातीचं काय चालणार होतं. आणि अशा प्रकारे नरेंद्र पाल जे असतात आपल्या नातीसाठी चांगलं स्थळ शोधतात. त्यांना ते स्थळ पसंत पडतं, मुलगा पसंत पडतो आणि लग्नाची तारीख देखील फिक्स करून टाकण्यात येते.
लग्न होणार असतं 6 जुलै 2026 रोजी. लग्नाचे कार्ड वगैरे बनवणं सुरू होतं, नवरी मुलीसाठी कपडे घेणं सुरू होतं, लग्नाची सर्व तयारी सुरू होते. मात्र इकडे रश्मी ती आतून पूर्णपणे तुटत चालली होती, कारण तिला पाहिजे होता तर तिचा तो 4 वर्षांपूर्वीचा प्रेमी प्रियकरच पती म्हणून पाहिजे होता. आता रश्मी त्या ठिकाणी खूप उदास राहू लागते आणि अखेर आपल्या प्रियकराला बोलते. तर प्रियकर आणि रश्मी, विपिन आणि रश्मी दोघे निर्णय घेऊन टाकतात की आपण पळून जाऊ आणि तिकडेच लग्न करू, तिकडेच राहू. 6 जुलैला लग्न होणार होते आणि 18 जून 2026 रोजी रश्मी तिच्या प्रियकरासोबत घरातून सामान वगैरे पॅक करून पळून जाते, फरार होऊन जाते. आता तिचे जे आजोबा असतात इकडे तिकडे आपल्या नातीला शोधू लागतात, आपल्या मुलांना संपर्क करतात, मुलांना सांगतात की असं असं घडलं आहे. सर्व परिवार त्या ठिकाणी बेचैन राहू लागतो. मुलीचं लग्न आलं महिन्यावरती, 6 जुलैला लग्न आहे आणि 18 जूनला मुलगी पळून गेली आहे. हे जर संपूर्ण गावामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये सर्वांना जर समजलं तर आपली खूप बदनामी होईल. आता रश्मीची जी आई असते ही कसल्याही प्रकारे त्या विपिनचा नंबर मिळवते आणि विपिनच्या मोबाईलवरती कॉल करून आपल्या मुलीसोबत बोलते, तिला चांगली समजावून सांगते की रश्मी, तुझ्या लग्नाचे काही कार्ड वाटलेले आहे आणि काही कार्ड बाकी आहे. सर्व लोकांना, सर्व गावाला माहीत झालं आहे की तुझं लग्न होणार आहे आणि तू जर अशी पळून गेली तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला जगण्याची देखील ताकद उरणार नाही. तू असं पळून जाऊ नको, घरी ये. घरी आल्यानंतर आपण चांगला निर्णय घेऊ, यावरती काहीतरी तोडगा काढू. बस तू घरी ये, आमची इज्जत आता तुझ्या हातात आहे. रश्मीला आपल्या आईचं बोलणं पटतं आणि त्यानंतर ही रश्मी 24 जून 2026 रोजी पुन्हा आपल्या घरी परतते. रश्मी घरी आल्यानंतर सर्वांना आनंद होतो, सर्व विचार करतात की मुलीने आपली इज्जत राखली. तर अशा प्रकारे रश्मीला काही गोष्टी समजावून सांगतात. 24 जून 2026 ची रात्र जाते, 25 जून 2026 ची सकाळ होते. सकाळी या नरेंद्र पालच्या कुटुंबातील बाकीचे जे सदस्य आहे हे घरातून बाहेर येतात आणि सहज गायींच्या गौशाळामध्ये, गोठ्यामध्ये जाऊन बघतात तर जे नरेंद्र पाल असतात यांची जळालेल्या अवस्थेत बॉडी पडलेली असते. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला असतो. आता त्या ठिकाणी खूप रडारड सुरू होते की आमचे आदर्श व्यक्ती होते, संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळत होते आणि यांच्यासोबत असं कसं घडलं. पोलिसांना कॉल करण्यात येतो, पोलीस घटनास्थळी दाखल होतात. पोलीस बारकाईने त्या ठिकाणी बघतात. नरेंद्र पाल यांचं शरीर जळालेल्या अवस्थेत दिसतं. मात्र त्याच ठिकाणी दुसऱ्या साईडला एक सुसाईड नोट लिहिलेली होती आणि त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं होतं की मी माझी जीवनयात्रा स्वतःच्या मर्जीने संपवत आहे, यामागे कोणालाही दोषी ठरवू नये आणि मी गेल्यानंतर माझी जी प्रॉपर्टी आहे माझ्या दोन्ही मुलांमध्ये समान पद्धतीने वाटून द्यावी. आणि माझी सुसाईड करण्याचं कारण हे आहे की मी माझ्या नातीचं, रश्मीचं लग्न तिच्या मर्जीविरुद्ध लावून देत होतो आणि त्या गोष्टीचा पश्चाताप म्हणून मी ही सुसाईड करून घेत आहे. आता पोलीस सर्व त्या ठिकाणी जप्त करतात आणि नरेंद्र पाल यांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येते. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरून जाते, कारण नरेंद्र पाल यांची बॉडी जळाली तर होती, मात्र त्यांच्या गळ्यावरती देखील कसल्याच्या हत्याराने वार करण्यात आला होता. आता पोलिसांना त्या ठिकाणी संशय जाणवतो की ही सुसाईड नाही तर ही एक हत्या आहे. तर ही हत्या नक्की केली कोणी? सर्व लग्नाचं वगैरे त्या ठिकाणी जिक्र केला होता त्या सुसाईड नोटमध्ये, नातीचं नाव होतं. तर पोलीस सर्वात अगोदर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं हँडरायटिंग तपासू लागतात. सर्वांची हँडरायटिंग या नरेंद्र पाल सारखी नव्हती, मात्र नरेंद्र पाल सारखी हँडरायटिंग त्याच्याच नातीची होती, रश्मीची होती. पोलिसांना संशय जाणवतो. पोलीस रश्मीचं कॉन्टॅक्ट नंबर घेतात, त्यावरून कॉल डिटेल काढली जाते. तर 24 जून 2026 रोजी ही रश्मी रात्रीच्या वेळी देखील वारंवार या विपिनला कॉल करत होती. दोघांमध्ये 4 वर्षांपासून चांगले संबंध आहे. भरपूर वेळा ही रश्मी या विपिनसोबत बोलत असते. आता इतकी सर्व चौकशी सुरू असताना जी रश्मी असते ही घरातून गायब होऊन जाते, म्हणजे तेथून फरार होऊन जाते. आणि या गोष्टीमुळे पोलिसांना ही केस सॉल्व्ह करण्यासाठी आणखी सोपी जाते. लोकेशन ट्रेस करण्यात येते आणि 5 जुलै 2026 रोजी रश्मी आणि विपिन दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात येते. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि जेव्हा दोघांची चांगली विचारपूस सुरू होते, दोघांची चांगली चौकशी सुरू होते. सुरुवातीला तर सर्व काही चांगलं सांगत नाही, मात्र जेव्हा दांडे पडू लागतात तेव्हा ही रश्मी ओरडू लागते आणि सांगते की माझं 4 वर्षांपासूनचं प्रेम होतं, मात्र आजोबांनी त्या रात्री विपिनसोबत मला आपत्तीजनक अवस्थेमध्ये बघितलं आणि यांनी निर्णय घेऊन टाकला की लग्न दुसऱ्या ठिकाणी करायचं. आजोबांसमोर रश्मीच्या घरच्यांचं, आई वडिलांचं कोणाचंही काही चालत नव्हतं आणि हीच गोष्ट रश्मीच्या डोक्यात होती. रश्मीच्या डोक्यात या आजोबांबद्दल खूप
खूप राग होता, कारण ते तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी करून देत होते आणि ही रश्मी कंटिन्यू विपिनच्या संपर्कात होती. विपिन देखील तिला आयडिया देत होता. आता दोघांमध्ये ठरतं की जे आजोबा आहे नरेंद्र पाल यांची जर आपण हत्या करून टाकली तर रश्मीचे आईवडील हे रश्मीच्या मर्जीने रश्मीचं लग्न विपिन सोबत करून देतील आणि त्यानंतर सर्व दोघांमध्ये प्लॅनिंग होते आणि 25 जून 2026 रोजी रात्रीच्या लगभग 12 वाजेच्या दरम्यान हा विपिन देखील रश्मीच्या घराकडे येतो आणि जे नरेंद्र पाल असतात हे बाहेरच झोपलेले असतात, बाकीचे सदस्य घरामध्ये असतात. तर जो विपिन असतो चाकूने नरेंद्र पाल यांच्या गळ्यावरती झोपेतच वार करतो. नरेंद्र पाल यांची हत्या होते. त्यांचा मृतदेह विपिन आणि रश्मी उचलतात, गायींच्या गोठ्यांच्या बाहेर थोडा आउटसाईडला घेऊन जातात. त्या ठिकाणी खराब कपडे लत्ते वगैरे त्या ठिकाणी टाकून देतात आणि मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न करतात. अर्धी बॉडी ही पेटून जाते, बाकीची बॉडी ती आग देखील त्या ठिकाणी विझून जाते. मात्र त्यानंतर ही रश्मी सुसाईड नोट देखील लिहिते, जेणेकरून बाकीच्या लोकांना असे समजावे की नरेंद्र पाल यांनी स्वतःच ही सुसाईड केली आहे. मात्र हँडरायटिंगमुळे ही रश्मी पोलिसांच्या लक्षात आली आणि अखेर विपिन आणि रश्मी दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर मित्रांनो, ही होती सत्य घटना. या घटनेपासून बरंच काही आपल्याला शिकण्यासाठी मिळालं आहे. ज्या नातीसाठी आजोबांनी इतकं काही केलं, तिला सांभाळलं, तिला तिच्या आई वडिलांपासून आपल्या घरी ठेवून घेतलं, कारण तिच्यावरती तितकं प्रेम होतं, जीव होता. आपली नात आपल्या सोबत राहील म्हणजे आपला देखील दिवस चांगला जाईल, ते त्यांच्या नातीला रश्मीला काही कमी पडू देत नव्हते. मात्र त्याच रश्मीने काल भेटलेल्या एका अनोळखी मुलासाठी लहानपणापासून आपले लाड केलेले, आपल्याला अंगा खांद्यावरती खेळवलेल्या आजोबांचा निर्घृणपणे खून करून टाकला. या घटनेबाबत आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.